जय मित्रांनो, हॅशटॅग द स्वराज कांतोय शोमध्ये तुमचं आज मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास. तसंच सर्वात प्रथम आज 6 जून जगाच्या पाठीवर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एक भारतातला मूळ निवासी हा इथला स्वतंत्र राज्य स्थापित करता झाला, इथला राजा झाला. आणि त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आज राज्याभिषेक आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम मी वंदन करतो आणि तुम्हाला याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा आपला जो विषय आहे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास. तर मित्रांनो, मराठे हे जन्माला कुठून आलेत? मराठा भारताचा इतिहासात जर आपण बघितला तर मराठ्यांच्या शिवाय भारताचा इतिहास लिहिणं हे अशक्य दिसतंय. कारण मराठ्यांनी आपल्या शौर्याने, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलेलं आहे. तर मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासाला सुरुवात होते तर जगाच्या पाठीमागे ज्या पहिल्या काही सभ्यता आल्या त्यामधली भारतातली एक सभ्यता म्हणजे इथली सिंधू संस्कृती. आणि त्या सिंधू संस्कृतीचा निर्माणकर्ते जे होते त्या लोकांपैकी एक म्हणजे हे आपले मराठे होते. मित्रांनो, सिंधू संस्कृतीचं आणि मराठ्यांचं नातं आहे हे आपल्याला सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये सापडलेले जे अवशेष आपल्याला सापडतात त्याच्यामध्ये पशुपती महादेव यांची प्रतिमा आपल्याला तिथे पाहायला भेटते. सोबतच नंदी आणि त्या काळाची जी खेळणी सापडतात. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जिथे मराठ्यांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापित केलं होतं त्यावेळी त्यांनी आपलं आराध्य हे जगदीश्वराला मांडलं होतं. अर्थातच त्यांनी आपलं आराध्य हे शंकराला मांडलं होतं. आणि ज्यावेळी मराठे लढायला जायचे त्यावेळी त्यांचा मंत्र असायचा हर हर महादेव. आणि ह्या गोष्टींकडून आपल्याला एक ठोक पुरावा भेटतो की देशाच्या इतिहासात जे मराठे होते यांचा उगम हा सिंधू संस्कृतीपासून झालेला आहे. तर मराठे हे सिंधू च्या निर्मात्यापैकी एक होते. आणि सिंधू संस्कृती एक जी जगाच्या पाठीमागे एक अशी आदर्श संस्कृती होती. ही संस्कृती ही पुढेच होत गेली, पण विदेशी आर्यांच्या डोळ्यात हे सगळं खुपू लागलं आणि आर्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं आणि आपली आर्यवादी ब्राह्मण्य एक व्यवस्था इथे ह्या देशात स्थापन केली. मित्रांनो, कालांतराने काय झालं, आपले महापुरुष जे होते ते परत विद्रोहास आले. त्यांनी विद्रोह सुरू केला आणि सोबतच विद्रोह सुरू केल्यानंतर त्यापैकी एक म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहेत. आणि तथागत गौतम बुद्धांच्या काळानंतर ह्या देशात जर कोणी आलं असेल तर ते म्हणजे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याचं एक वैशिष्ट्य आहे की मध्ययुगीन काळात परत मी मध्ययुगीन काळाकडे येतो आहे. मध्ययुगीन काळामध्ये जे जवळीचे चंद्रराव मोरे जे आहेत हे ठोकपणे दावा करायचे की आम्ही चंद्रगुप्त मौर्यांचे वंशज आहोत आणि त्यांचं मौर्यापासनं मोरे हे आडनाव ह्या पद्धतीनं आलं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्याला एक पुरावा भेटतो की मराठे मीन्स मौर्य जे आहेत हे मराठ्यांपैकीच एक आहेत. तर मित्रांनो, कालांतराने काय होत गेलं, ज्यावेळी बुद्ध धर्म अस्तित्वात आला त्यावेळी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नागलोक हे दक्षिण भारताकडे वळत गेले. आणि ज्यावेळी नागलोक हे दक्षिण भारताकडे वळत गेले आणि दक्षिण भारतामध्ये त्यांनी तिथे दाम्पत्य स्थापित केलं. मग ज्यावेळी मौर्य साम्राज्य हे विस्तारात आलं त्यावेळी दक्षिण भारतातील जे छोटे मोठे राज्य आहेत हे राज्य सर्व त्यापैकी सातवाहन असतील, चालुक्य असतील, भोज असतील, त्यानंतर यादव असतील, हे जे छोटे मोठे जे घराणे त्या काळी एक स्वतंत्र राज्य जे होते हे मगध राज्याच्या प्रभावाखाली त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन गेले. आणि त्या काळी ज्यावेळी मगध राज्यामध्ये बौद्ध धर्माचा जो प्रसार झालेला होता आणि त्या काळी तिथले राष्ट्रिक लोक, त्यांना रठ्ठे असे म्हणायचे, तिथले राष्ट्रीय किंवा रठ्ठिक लोक हे दक्षिण भारताकडे वळू लागलेत. आणि त्यानंतर काय झालं, तिथल्या सातवाहनांनी तिथले सातवाहन होते हे त्यांच्या आश्रयास गेले आणि त्यांच्या आश्रयास जाऊन तिथल्या सातवाहनांनी त्यांना
महारठ्ठे ही पदवी दिली. त्याच महारठ्ठेचं कालांतराने मराठे झालं, मराठेचं मराठे झालं आणि आज त्या मराठेचं मराठा असं झालेलं आपण बघतोय. तर मित्रांनो, ज्यावेळी मौर्य साम्राज्य अस्तास आला, मौर्य साम्राज्याचा अस्त हा देशात झाला आणि त्यावेळी त्याच्या हाताखाली जे छोटे मोठे राज्य होते त्यापैकी जे चालुक्य होते, सातवाहन होते, भोज होते, त्यापैकी हे सर्व छोटे मोठे जे स्वतंत्र राज्य होते हे मगध शासनाच्या हातून हे स्वतंत्र राज्य स्थापित झाले. आणि त्यावेळी सातवाहनांनी राष्ट्रिक किंवा मराठे, त्या काळाचे मराठे लोकांना घेऊन आणि भोज ह्या तिन्ही स्वतंत्र राज्यांना सोबत घेऊन आपलं एक स्वतंत्र राज्य त्या काळी तिघांचं स्थापित केलं होतं. आणि त्या राष्ट्राचं जी राजधानी होती ती म्हणजे प्रतिष्ठान, आजच्या काळातली पैठण, गोदावरी किनाऱ्याची पैठण आहे, ही त्यांची त्या काळी राजधानी होती. तर मित्रांनो, दक्षिण भाग जो बघितला आपण, की दक्षिण भारताचा जो भाग आहे तो उत्तरीय आक्रमणकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी त्यांच्याकडे नर्मदा, तापी आणि विद्या सातपुडासारखे नदी आहेत. परत पश्चिमी देशाकडून आक्रमण करण्यासाठी तिकडे अरबी समुद्र आहे आणि त्यांच्यापासून वाचवण्यासाठी तिकडे उत्तर दक्षिण ही सह्याद्री पर्वतांची रांग आहे. परत इकडे पूर्वीकडे, दक्षिण भारताच्या पूर्वीकडे जर आपण बघितलं तर तिकडे बंगालचा उपप्रांत आहे, उपमहासागर आहे आणि पूर्वी घाट आहे. ह्या प्रकारे जी दक्षिण भारताची भौगोलिक रचना आहे, ह्या भौगोलिक रचनामुळे ह्या दक्षिण भारताचा दक्षिण भारत जो होता एक दुर्गासारखा दिसायचा. आणि इथल्या भौगोलिक निसर्गामुळेच इथल्या माणसामध्ये जे धैर्य, चिकाटी, आत्मसन्मान ह्या सर्व गोष्टी त्या माणसामध्ये ह्या इथल्या भूगोलामुळे आत्मसात झाल्या. त्या कशा झाल्या? कारण कुठलाही प्रदेश असो, तिथल्या लोकांवर तिथल्या निसर्गाचा आणि तिथल्या भूगोलाचा परिणाम होतो त्या लोकांच्या व्यवहारावर. आणि जर आपण दक्षिण भागातला जो बाउंड्रीवरचा जर आपण हिस्सा सोडला तर मध्य भागामध्ये जर तुम्हाला पाहायला भेटतं तर आपल्याला उंच आपल्याला तिकडे शिखर पाहायला भेटतात. आणि ते शिखराचा जो भाग असतो त्याला घाटमाथा म्हणायचे. आणि जो 2 शिखरामध्ये जो मध्यंतरी जो भाग असायचा त्यावेळेला त्याला मावळ म्हणायचे. त्या काळी काय असायचं, त्या काळी 24 मावळ होते आणि प्रत्येक मावळामध्ये 50 ते 100 अशी गावं होती. आणि त्या गावाचा एक पाटील किंवा देशमुखी म्हणून एक असे सरदार असायचे. तर मित्रांनो, हा जो भूगोल आहे, हा भूगोल जो आहे हा शेतीसाठी पुरेसा नाही होता. शेतीसाठी लागणार तितकं खत पाणी त्यांना भेटायचं नाही, पाणी पुरवठा तितक्या प्रकारे व्हायचा नाही, निसर्ग साथ द्यायचा नाही. म्हणून मराठ्यांना फक्त खाण्यापुरतंच शेतीच्या द्वारे मराठ्यांना त्या काळी लोक मॅक्झिमम ही शेती करायचे. आणि त्या काळी तिथल्या माणसांना शेतीचं असं फारसं उत्पन्न मिळायचं नाही, फक्त खाण्यापुरतं उत्पन्न त्या लोकांना भेटायचं. आणि त्यामुळे मराठ्यांना सातत्याने काम करणं हे खूप आवश्यक होऊन जात होतं. आणि याच्यामुळे मराठी जे आहे हे विलासी नाही झालेत, हे व्यसनी नाही झालेत, हे आळसापासून दूर राहिलेत. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मराठ्यांची जी चळणघडण आहे ती एक वॉरियर सारखी, जी वॉरियरमध्ये ज्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात त्या सर्व गोष्टी ह्या मराठ्यांच्या अंगात आपल्याला पाहायला भेटतात. आणि याच्यामुळे जे मराठ्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आणि कालांतराने काय झालं, हे जे मराठ्यांचं शौर्यवादी एक धाडसी शौर्यवादी हे जे यांचं शरीररचना आहे, ह्या शरीररचनाला आणि यांच्या ह्या व्यवहाराला जर धार्मिक वळण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते धार्मिक वळण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते होते वारकरी संप्रदाय. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वारकरी संप्रदाय हे बुद्ध धर्माच्या अस्तानंतर ह्या धार्मिक संप्रदायांना चांगला जोर आला होता. आणि जर ह्या देशाच्या वारकरी संप्रदायाबद्दल जर काही बनतो म्हटलं तर हा जो वारकरी संप्रदाय आहे हा समानता संप्रदाय आहे. याच्यामध्ये समानता ही आधीपासूनच पाळली गेलेली आहे. इथे तुम्हाला जातपात भेद हा दिसत नाही. इथे आपल्याला ब्राह्मण सुद्धा दिसतात आणि सोबतच आपल्याला त्या काळी आर्यवादी विचारधारेद्वारा
ज्या लोकांना खालच्या जातीचं म्हटलं जात आहे ही सुद्धा संत आपल्याला तिथे पाहायला भेटतात. आणि ह्या वारकरी संप्रदायामुळे यांची धार्मिक दृष्टिकोनातून जे यांना वळण लागलं ते खूप चांगलं होतं. तर मित्रांनो, कालांतराने काय झालं, हे सोने की चिडिया म्हणणारा जो भारत होता याच्यावर विदेशी लोक ही सोने की चिडिया आपल्या हाताखाली राहावी, आपल्या पिंजऱ्यात बंद राहावी म्हणून विदेशी लोक सातत्याने आक्रमण करायचे. त्यामधील मोगल सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी देशावर आक्रमण केलं होतं. सोबतच कुतुबशहा, निजामशहा आणि आदिलशहा होते. त्यासोबतच पश्चिमी देशांकडून सुद्धा इकडे खूप चांगल्या प्रमाणात आक्रमण झालेलं होतं आणि ते लोक आपली सत्ता इथे गाजवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि त्याच्यामध्ये पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते आणि ब्रिटिशच होते. तर मित्रांनो, ज्या प्रकारे विदेशी लोक देशावर आपलं अस्तित्व, आपलं राज्य स्थापित करत होते, त्या काळी एक घराणं होतं, त्यांचं भोसले घराणं होतं. त्या घराण्याचे एक सरदार होते, ते निजामशाहीचे सरदार होते. त्यांचं नाव आहे शहाजीराजे भोसले. यांच्या मनात कुठेतरी ही कल्पना आली की ह्या देशामध्ये सर्वत्र जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त विदेशी शासकच विद्यमान आहेत आणि इथल्या मूळ पुरुषाला, इथल्या मूल निवासाला इथे स्थान नाही. जे पण तिथले मूल निवासी होते ते सर्व लोक सरदारी किंवा पाटीलकी, ह्या देशमुखी, पाटीलकी, सरदारी फक्त ह्याच पदावर लोक नियुक्त होते. आणि जे सर्व उच्च पदं होती ती सर्व उच्च पदे ही विदेशी लोकांमध्ये वाटल्या गेलेली होती. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांना असं वाटलं की कुठेतरी ह्या देशाचे मूळ निवासी ह्या देशाचे राज्यकर्ते व्हावे. आणि ह्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. आणि सर्वात अगोदर इतक्या वर्षानंतर मराठ्यांचं किंवा इथल्या मूळ निवासांचं राज्य ह्या देशात स्थापित व्हावं, यासाठी जर सर्वात पहिली संकल्पना कोणी रुजवली असेल तर ते होते शहाजीराजे भोसले. पण शहाजीराजेंना ते करता आलं नाही. त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापित केलं पण त्यांना ते करता आलं नाही. आणि त्यांनी हे धोरण जिजाऊंच्या हाती सोपवलं आणि शिवाजी महाराजांच्या खांद्यावर ते सर्व काम त्यांनी टाकलं होतं. तर हे जे भोसले घराणं आहे, हे भोसले घराणं जे आहे हे मराठीशाहीमधलं एक खूप मोठं त्यांनी पराक्रम गाजवलेलं आहे. आणि ह्या भोसले घराण्याबद्दल जर आपण काही जाणून घेऊया तर मित्रांनो, उदयपूरचे जे सिसोदिया वंशज होते, सिसोदिया वंशज जे होते यांचे जे राजे होते 1303 साली, ते होते लक्ष्मण सिंग. तर लक्ष्मण सिंगांचा जो अलाउद्दीन खिलजीद्वारे ते धारातीर्थी पडले 1303 साली. आणि तिथून मुघल साम्राज्यात चांगला जोर आला. पण त्यांचे वंशज, त्यांचा मुलगा सज्जन सिंहाचा मुलगा दिलीप सिंहाचा मुलगा सिंहाजी आणि त्याचा मुलगा जो होता हा भोसाजी होता. आणि हे जे भोसाजी होते हे दक्षिण भारताकडे वळत आले आणि दक्षिण भारताकडे येऊन ते आपल्या पुनर्निर्माणासाठी तिथे प्रयत्न करू लागले. पण आणि ह्याच भोसाजीच्या आडनावावरून भोसले घराण्याचं नाव हे असं भोसले हे नाव यांचं पडलेलं आहे. परत भोसाजी आणि त्यांचा मुलगा देवराजीचा मुलगा इंद्रसेन आणि इंद्रसेनचा मुलगा हा बाबाजी आहे. बाबाजी जो आहे हा शूरवीर होता आणि याच्या हाती बेरडी, वेरूळ, वावी, मुंगी, बेंचाळी, हिंगी आणि असे 10 गावाची मनसबदारी बाबाजींच्या काळापर्यंत भोसले घराण्याला भेटलेली होती. आणि ह्याच बाबाजीच्या पोटी जन्म आले मालोजी आणि विठोजी. तर मालोजी आणि विठोजीबद्दल काही सांगू इच्छितो. मालोजी आणि विठोजी जे आहेत हे अगोदर सिंदखेड राजाच्या लखोजीराजे जाधव यांच्या हस्ताखाली नौकर होते. त्यानंतर त्यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांनी आपलं वळण हे अहमदनगरच्या निजामशाहीकडे वळवलं. आणि अहमदनगरच्या लढाईमध्ये मालोजी जे आहे हे ठार झाले आणि त्यांना 2 मुलं होती, शहाजी आणि शरीफजी. आणि त्यांचा मोठा मुलगा शहाजी यांच्या हाती त्यांची धोरण आली. तर शहाजी राजाबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे की यांच्या मनात सर्वात आधी जर संकल्पना कोणाच्या मनात आली असेल तर ते शहाजीराजे भोसले होते.
तर शहाजीराजे भोसले ते शक्य झालं नाही. शहाजीराजांनी आपली पूर्ण जबाबदारी ही शिवाजी महाराजांच्या खांद्यावर टाकली आणि आपला विचार जिजाऊ महासाहेबास दिला आणि जिजाऊंना पुणे ह्या भागी पाठवलं. तिथे शहाजीराजे खूप शूरवीर होते, ते खूप पराक्रमी होते, पण जिजाऊंनी सुद्धा ह्या सर्व गोष्टी फक्त ह्या सर्व गोष्टी घेऊन फक्त जिजाऊ घरी बसले नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये जो शहाजी महाराजांचा विचार आहे तो शिवाजी महाराजांमध्ये कूटपणे भरलेला होता. शिवाजी महाराजांना त्यांनी धाडसी बनवले, शिवाजी महाराजांना त्यांनी पराक्रमी बनवले. शिवाजी महाराजांमध्ये जे जातीभेद, धर्मभेद ह्या सर्व गोष्टींना एलिमिनेट करून असं म्हणता येते, ह्या सर्व गोष्टींना काढून एक समतेचा विचार शिवाजी महाराजांना दिला आणि तिथून शिवाजी महाराजांनी यसाजी, तानाजी, बाजी आणि असे सर्व शूरवीर आपल्या मावळमधून तयार केले आणि 1646 साली सर्वात अगोदर तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण शिवाजी महाराजांनी त्याकाळी लावलं होतं. त्यानंतर 1648 साली बिजापूर यांनी काबीज केलं. त्यानंतर हळूहळू त्यांनी मोगलास तोंड द्यायला सुरुवात केली. त्याबरोबर त्यांनी अख्खा दक्षिण प्रांत आपल्या हाती घेतला आणि सोबतच शाहिस्त खान असेल, अफजल खान असेल आणि ह्या सर्व गोष्टीशी शिवाजी महाराज लढत राहिले आणि शेवटी 6 जून 1674 साली इतक्या वर्षानंतर भारतभूमीत इथला पहिला मूलनिवासी राजा जर कोणी बसला असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथून शिवाजी महाराजाच एक स्वराज्याचा विचार हा शिवाजी महाराजांनी इथे पेरला. त्यानंतर शिवाजी महाराज यांचं निधन 3 एप्रिल 1680 रोजी झालं आणि इथे त्यांचं निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या हाती ते धोरण गेलं आणि तिथे संभाजी महाराजांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खूप शौर्य दाखवलं, पण औरंगजेबाला तावडीत सापडून औरंगजेबाने त्यांचा देखील खात्मा केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यांच्यानंतर राजाराम राजे जे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र, हे जे राजाराम राजे होते यांना गादीवर बसवण्यात आलं आणि पण यांचा जो राज्य होतं, यांची राजधानी होती, त्या काळी काय झालं, औरंगजेबाची दहशत ही अवघ्या मराठी मुलकात पसरलेली होती. त्यावेळी जर कोणी सर्वात समजूतदार जर कोणी असेल तर त्या म्हणजे महाराणी येसुराणी होत्या. महाराणी येसुराणींनी राजाराम राजे आणि ताराबाईस प्रतापगडाकडे पाठवलं आणि स्वतः शाहूंच्या हाताखाली शाहूंसोबत औरंगजेबात शरण गेला आणि औरंगजेबात शरण गेल्यानंतर आणि इथे एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. औरंगजेबाचा जर आपण बाकी इतिहास बघितला तर औरंगजेबाने आपल्या दुश्मनांच्या परिवाराच्या लोकांना किंवा त्यांच्या साथीदार लोकांना एक क्रूर दृष्टीने त्यांची वागणूक केलेली आहे, पण इथे आपल्याला औरंगजेबातर्फे जी शाहू महाराजांची संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि येसुरांची ज्यांनी जी वागणूक दिलेली आहे ती अगदी त्यांच्या परिवाराच्या सदस्याप्रमाणे त्यांना वागणूक दिलेली आहे. आणि 8-10 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी शाहू महाराज आणि येसू महाराणी यांना सोडून दिलेले आहे. त्यानंतर पण मोगलांचा आणि मराठ्यांचा जो एक काय म्हणतात त्याला त्यांचा जो संघर्ष होता हा सुरूच राहिला. त्यानंतर राजाराम राजे हे प्रतापगडावरून पन्हाळगडा गेले, पन्हाळगडावरून ते जिंजीस गेले आणि ज्यावेळी शाहू महाराज जे होते हे मोठे झाले, पण त्या काळी काय झालं, शाहू महाराजांमध्ये आणि जे राजाराम राजेचे धाराती पडले आणि राजाराम राजेचा मुलगा जो होता तो संभाजी, त्याला गादीवर बसवण्यात आलं आणि ज्यावेळी शाहू महाराज आणि संभाजी महाराज दुसरे यांच्यामध्ये त्या काळी मतभेद निर्माण झाले, पण
त्याकाळी मराठ्यांचं धोरण सांभाळणारे जे होते ते धनाजी जाधव होते. ते सुद्धा मग काय कालांतराने शाहू महाराजांकडे वळले आणि मोठे मोठे सरदार जे होते ते संभाजी दोन ह्या राजाचे हे शाहू महाराजांकडे आले आणि अख्खी जी त्यांची मराठ्यांचं साम्राज्य आहे हे मग नंतर शाहू महाराजांच्या हाताखाली आलं. तर मित्रांनो, इथे काय झालं, ज्या काळी राजाराम राजे हे सत्ता चालवत होते त्या काळी मोगलांचा जो प्रभाव आहे हा खूप जास्त होता. म्हणून राजाराम राजांनी एक काय म्हणतात त्याला, एक असं त्यांनी हे केलं होतं की जिंकाल तो प्रदेश तुमचा. म्हणजे त्यांनी प्रत्येक सरदाराला वगैरे सांगितलं होतं की जिंकाल तो प्रदेश तुमचा. आणि ह्या गोष्टीमुळे मला वाटतं की हेच मोठं कारण ठरलं की मराठ्यांच्या सत्तेला अस्था आला. त्यानंतर ज्यावेळी शाहू महाराज हे स्वराज्याची कमान सांभाळत होते त्यावेळी त्यांनी कोकणातल्या बाबाजी विश्वनाथ पेशवा यांना आपली पेशेपद दिलं आणि यांचाच मुलगा जो आहे बाजीराव हा मराठ्यास फितूर झाला आणि यांनी आपली स्वतंत्र पेशवाई सुरू केली आणि याच्यामुळे मराठा साम्राज्यास अंत झाला. पण मराठ्यांचा विचार संपला नाही, मराठे तिथे हारले नाही, मराठे सातत्याने लढत राहिले. इंग्रजांविरुद्ध सर्वात पहिला बंडा करणारा हा मराठ्यांचाच एक किल्लेदार होता. त्यांचं नाव होतं उमाजी नाईक झाले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, कांदेसिंह नाना पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू हे सुद्धा त्या काळी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वराज्याचा विचार जो आहे तो जिवंत ठेवला आहे. आणि आजच्या काळात जर हेच काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तर हेच काम जर कोणी करत असेल तर मला वाटतं की मराठा सेवा संघाचे हे काम करत आहे हे खूप चांगलं काम आहे. मराठ्यांचा जो म्हणजे देशातले जे मूळ निवासी आहेत, देशभरातले मूळ निवासी आहेत, त्यांच्यावर असं म्हणता येतं की एक उपकार त्या काळी मराठ्यांनी केला होता की मराठ्यांचं अस्तित्व जिवंत ठेवलं होतं. आणि आज तेच काम मराठा सेवा संघ आदरणीय पुरुषोत्तम खेळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. आणि आज नाही तर उद्या प्रत्येक मूळ निवासाला ह्या संघटनेशी जोडला जाणारच आहे. कुठल्या पद्धतीने तो माणूस ह्या संघटनेशी जोडला जाणार आहे. त्यासाठी आणि नंतर म्हणजे हा जो मराठ्यांचा जो इतिहास आहे, मराठ्याच्या इतिहासाला प्रतिगामी इतिहासकारांद्वारे प्रतिगामी विचारधारेच्या लोकांद्वारे मराठ्यांच्या इतिहासाला खूप विकृत पद्धतीने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज आपली माणसं ह्या क्षेत्रात पोहोचली आहेत आणि यांनी चांगला एक खरा इतिहास जो आपल्या मराठ्यांचा आहे आपल्यापुढे मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि आज सर्व मराठा सेवा संघ असो, संभाजी ब्रिगेड असो आणि नामसिक असो, सर्व ज्या संघटनेची लोक आहेत हे आज परत एक देशाचं जे स्वातंत्र्य जे आहे, आज 1947 नंतर सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य एक प्रकारे स्वातंत्र्य भेटलं पण आहे आणि एक प्रकारे स्वातंत्र्य नाही पण भेटलं आहे. ते स्वातंत्र्य आज जे उरले स्वातंत्र्य आहे ते देण्यासाठी आर्य ब्राह्मणांकडून आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी जी माणसं आहे ते हे काम करत आहे. आणि ह्या संघटनेशी मी म्हणतो की जे माणसं हा व्हिडिओ बघतील प्रत्येकाला माझी विनंती आहे की ह्या सर्व संघटनेशी जुळा आणि आपला पुरेसा यांना आपला समर्थन द्या. आणि इतकंच बोलून मी संपवतो आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.